सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स. हेरले फाट्याजवळ भीषण अपघात, भरधाव इनोव्हा कारच्या धडकेत 50 वर्षीय इस्माचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये संताप. ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवडला भाजप स्वबळावर लढणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या औपचारिक गप्पांमध्ये माहिती. मुंबईत एकत्र आणि राज्यात वेगळं लढून एकत्र येणार असल्याचं वक्तव्य. राजच नव्हे तर उद्धव ठाकरेंसोबतही मुंबईत आघाडीत लढणार नाही, काँग्रेस नेते भाई जगतापांचा बॉम्ब. सेना मनसे सोबत जाण्याची कार्यकर्त्यांची मानसिकता नसल्याचा दावा. पहिल्यांदाच विधानसभेवर गेलेल्या सत्ताधारी आमदारांवर निधीची खैरात, महायुतीच्या 54 आमदारांना प्रत्येकी 5 कोटींचा निधी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चे बांधणी. अंबरनाथमध्ये रुग्णवाहिका अभावी महिलेचा मृत्यू, प्रकरणाची चौकशी होणार. एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात रुग्णवाहिका व्यस्त असल्याचा आरोप. अपघात प्रकरणात अडकलेल्या आपल्या सुनेला वाचवण्यासाठी महेश कोठारे यांची मोदी भाजपवर स्तुतीसुमनं. किशोरी पेडणेकरांचा आरोप, तर कोठारे बोलल्यावर शिवसेनेच्या का पोटात दुखतं, गिरीश महाजनांचा सवाल. राज्यभरात दिवाळी पाडव्याचा उत्साह, पाडव्याच्या मुहूर्तावर बाजारपेठांमध्ये लगबग. वैयक्तिक बचत आणि पतीच्या पेन्शनमधून पुण्यातील आजीची पूरग्रस्तांना 5 लाखांची रोख मदत. तब्येत बरी नसतानाही भारतीय मांढरे धाराशिवपर्यंत प्रवास करून पूरग्रस्तांच्या मदतीला पोहोचल्या. राजकीय इस्लामने सनातन धर्मावर मोठा वार केला, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं वक्तव्य. शिवराय गुरु गोविंद सिंग महाराणा प्रताप राजकीय इस्लाम विरुद्ध लढल्याचा दावा. ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉक्टर एकनाथ चिटणीस यांचं निधन. वयाच्या 100व्या वर्षी पुण्यात घेतला अखेरचा श्वास. इस्रोच्या जडणघडणीत डॉक्टर चिटणीस यांचं मोलाचं योगदान. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.